इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा 10 दिवसाचा संसार मोडला। इंदुरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा घटस्फोट झाला। इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा गृहप्रवेश होताच संसार मोडला। इंदुरीकर महाराजांचा जावई बोगस निघाला। इंदुरीकर महाराजांचा जावई करतो हे काळे धंदे। इंदुरीकर महाराजांच्या जावयाचं सत्य अखेर समोर आलं। अशा बऱ्याच बातम्या तुम्ही ऐकलेल्या असतील। खरंच इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा संसार मोडला का? ज्ञानेश्वरीच्या पतीचं म्हणजेच साहिलचं असं कोणतं सत्य आहे जे लग्नानंतर उघडकीस आलं? साहिल हा कोणता काळा धंदा किंवा बोगस व्यवसाय करतो? साहिलचं कोणतं असं सत्य आहे जे ऐकून इंदुरीकर महाराजांना धक्का बसला किंवा इंदुरीकर महाराजांना हार्ट अटॅक आला? हेच सगळं आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। शेवटी या ज्या बातम्या ऐकायला मिळत आहेत या खऱ्या आहेत का की फक्त अफवा आहेत, हेच सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा। इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलाप यांचा विवाह सोहळा नुकताच 3 मे 2026 रोजी संगमनेर येथील गुंजाळवाडी परिसरामध्ये अगदी धुमधडाक्यात पार पडला। हे लग्न म्हणजे साधं सुधं लग्न नव्हतं, तर शाही लग्न होतं। 100 एकरच्या जागेमध्ये हा लग्न सोहळा पार पडला होता। लाखोंच्या संख्येनं या लग्न सोहळ्यासाठी मान्यवर उपस्थित होते। आमदार खासदार तर सोडा, पण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या विवाह सोहळ्याला उपस्थित होते। अगदी थाटामाटामध्ये आणि ग्रँड एंट्री करून हा विवाह सोहळा पार पडला होता। इंदुरीकर महाराजांनी जरी शाही पद्धतीने हा लग्न सोहळा पार पाडला, पण या लग्न सोहळ्यामध्ये सगळं काही मराठमोळं होतं। जेवणापासून तर इतरही व्यवस्था ही साधी होती। कुठलाही वारकरी संप्रदायाला बोट लागेल अशा पद्धतीचं या ठिकाणी काही रचना नव्हती। टाळ्यांच्या गजरासह हा विवाह सोहळा संपन्न झाला होता आणि शेवटी ज्ञानेश्वरी ही चिलाप फॅमिलीची सून झाली। पण जेव्हा मीडियामध्ये या विवाह सोहळ्याची चर्चा बाहेर आली त्यावेळेस मात्र लोकांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीने या लग्न सोहळ्याला सुद्धा ट्रोल केलं आणि कमेंट केले, तसेच काही अफवात्मक व्हिडिओ सुद्धा बनवलेले होते। आता सगळ्यात पहिला प्रश्न आपण घेऊ। त्यामध्ये अनेकांनी असे दावे केले की इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा 10 दिवसांचा संसार मोडला, तर असं काहीही नाही। ज्ञानेश्वरीचा संसार मोडलेला नाही। एवढंच नाही तर लग्न झाल्यानंतर ज्ञानेश्वरीचा वाढदिवस सुद्धा खूप धूमधडाक्यामध्ये तिच्या सासरी साजरा करण्यात आला, ज्याचे काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर आलेले होते। तसंच ते जेजुरीला सुद्धा दर्शनासाठी गेले होते, तिथले सुद्धा फोटो व्हायरल झाले। याचा अर्थ की ज्ञानेश्वरी हिचा संसार सुखाने चालू आहे, तिच्या संसारात कोणतेही विघ्न नाही। आता दुसरा प्रश्न म्हणजे इंदुरीकर महाराज फसले। आता सांगायचं झालं तर इंदुरीकर महाराजांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच होता। कोणत्याही पद्धतीने इंदुरीकर महाराज फसलेले नाहीत किंवा इंदुरीकर महाराजांना पश्चाताप झालेला नाही। आणि अजून एका व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं की इंदुरीकर महाराज यांना लग्न झाल्यानंतर त्यांच्या मुलीच्या विवाहानंतर हार्ट अटॅक आला, तर असं सुद्धा काहीच नाही। इंदुरीकर महाराज पहिल्यासारखेच ठणठणीत बरे आहेत, त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही। ही सुद्धा एक अफवा आहे। आता राहिला प्रश्न इंदुरीकर महाराजांचा जावई म्हणजेच साहिल यांच्याबद्दलचा, तर इंदुरीकर महाराजांनी साहिलचं सत्य लपवून ठेवलं होतं किंवा इंदुरीकर महाराजांचा जावयाचं सत्य बाहेर आलं, असे सुद्धा काही व्हिडिओमार्फत वक्तव्य करण्यात आलेलं होतं। इंदुरीकर महाराजांच्या जावयाचं कोणतंही वाईट पद्धतीचं सत्य बाहेर आलेलं नाही। फक्त एवढंच की इंदुरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा झाला होता त्यावेळेस मीडियामधून बातम्या आल्या होत्या की साहिल हा व्यवसाय करतो, त्यांचा ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस आहे, अशी बातमी आली होती। या व्यतिरिक्त कोणालाही जास्तीची माहिती नव्हती। पण आता मीडियामधून माहिती आली की साहिल यांची फॅमिली ही वारकरी संप्रदायाशी जोडलेली आहे आणि जसं वातावरण इंदुरीकर महाराजांच्या घरामध्ये आहे तसंच वातावरण साहिलच्या घरात सुद्धा आहे। साहिलचे वडील सुनील विष्णू चिलाप हे अनेक वर्षांपासून ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय करतात। आधी ते नोकरी करत होते, त्यानंतर ते या व्यवसायाकडे वळले आणि त्यांनी हा छोटा व्यवसाय खूप पुढे नेलेला आहे आणि आज त्यांच्या बऱ्याच गाड्या जसे की 100 ते 150च्या पुढे गाड्या आहेत असं सुद्धा सांगण्यात येत आहे। तसंच साहिल चिलाप हा त्यांच्या वडिलांचा व्यवसाय पुढे सांभाळत आहे। तसंच पुण्यातील जुन्नर तालुक्यात त्यांचं एक छोटंसं खेडेगाव आहे, त्यामुळे गावी त्यांची शेती सुद्धा आहे। ती शेती सुद्धा साहिल स्वतःच आधुनिक तंत्रज्ञान वापरून करतो। त्या ठिकाणी त्याने फळांच्या बागा सुद्धा फुलवलेल्या आहेत। साहिल याने इंजिनिअरिंग मधून शिक्षण केलेलं आहे आणि तो पुढे नोकरी न करता वडिलांच्या व्यवसायामध्येच हातभार लावतो।
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे, ती म्हणजे ज्ञानेश्वरी हिचं लग्न होतात 10 दिवसांनी तिचा घटस्फोट झाला. तर ही सुद्धा सरासर चुकीची गोष्ट आहे. असं कुठल्याही पद्धतीचं वक्तव्य स्वतः इंदुरीकर महाराज यांनी केलेलं नाही किंवा ज्याही काही अधिकृत न्यूज चॅनल आहेत त्यांच्या मार्फत सुद्धा या गोष्टींची पुष्टी झालेली नाही. त्यामुळे अशा खोट्या यूट्यूब व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका. ज्ञानेश्वरीचं लग्न मोडलेलं नाही, तिचा घटस्फोट सुद्धा झालेला नाही, तिचा संसार सुखाने सुरू आहे. इंदुरीकर महाराज आणि चिला फॅमिली ही काही आजकालपासूनची ओळखीची फॅमिली नाही. 2006 ते 2007 या वर्षापासून या दोघं परिवारांची ओळख आहे आणि त्याच ओळखीचं रूपांतर त्यांनी सगळे संबंधी बनून वाहीमध्ये केलेलं आहे. जर तुम्ही विचारत असाल की या दोन्ही परिवाराची ओळख आधीपासून कशी काय, तर ज्याप्रमाणे इंदुरीकर महाराजांचं कुटुंब वारकरी संप्रदायाशी जोडलेलं आहे त्याच पद्धतीने साहिलचं कुटुंब सुद्धा वारकरी संप्रदायाशी जोडलेलं आहे. साहिलच्या फॅमिलीमध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाचंच वातावरण आहे. ज्यावेळेस इंदुरीकर महाराज पायी दिंडी सोहळ्यामध्ये आषाढी वारीला जायचे त्यावेळेस चिला फॅमिली या पायी दिंडी वारीतील भाविकांसाठी निवासस्थानाची आणि खाण्याची व्यवस्था करायची. गेल्या 10 वर्षांपासून हे कुटुंब वारकऱ्यांसाठी निवासस्थानाची व्यवस्था करत आलेलं आहे. याच माध्यमातून इंदुरीकर महाराज आणि चिला फॅमिली यांची ओळख होती. जेव्हा ज्ञानेश्वरी लग्नाची झाली त्यावेळेस इंदुरीकर महाराजांना साहिल हा तिच्यासाठी योग्य वर वाटला, म्हणून इंदुरीकर महाराजांनी हा प्रस्ताव चिला फॅमिली समोर मांडला आणि त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरीला आपल्या घराची सून बनवून घेण्यासाठी होकार दिला आणि अशा पद्धतीनं या दोन्ही कुटुंबामध्ये जवळीक वाढली आणि त्यातूनच ते विवाहबद्ध झाले. साहिल हा शांत आणि समजूतदार स्वभावाचा मुलगा आहे. त्याचा चेहरा पाहिल्यावर सुद्धा हे स्पष्ट होतं. इंदुरीकर महाराजांनी या विवाह सोहळ्याप्रसंगी सांगितलं होतं की आम्ही समोरच्या व्यक्तीची पैसा प्रॉपर्टी बघितली नाही, तर आम्ही त्यांचं कुटुंब बघितलं, माणसं बघितली. पण खरं तर महाराज हे जे वक्तव्य करत होते हे कुठेतरी खोटं वाटतं, कारण साहिलच्या घराची प्रॉपर्टी आहे 500 ते 700 कोटींच्या आसपास. मीडियातून मिळालेल्या माहितीनुसार हे आकडे आहेत. जर इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीसाठी फक्त पैसा बघितला नाही, तर मग एवढे श्रीमंत परिवार कसा काय इंदुरीकर महाराजांनी बघितला? त्यामुळे ही गोष्ट तरी योग्य वाटत नाही. प्रत्येक व्यक्ती स्वार्थी असतो. बाहेर जरी इंदुरीकर महाराज कितीही ज्ञान देत फिरले की मुलगा साधा बघा किंवा निर्व्यसनी बघा, त्याच्याजवळ जमीन किंवा प्रॉपर्टी नसली तरी चालेल, पण मुलगा चांगला असला पाहिजे, हे इंदुरीकर महाराज आपल्या अनेक कीर्तनातून अनेक वेळा सांगत आलेली आहेत. पण त्यांनी सुद्धा प्रॉपर्टी बघितली. त्यांनी काही एखाद्या साध्या फॅमिलीतला मुलगा बघितला नाही. श्रीमंत, निर्व्यसनी आणि सुसंस्कारित मुलालाच मुलगी दिली. जावई चांगला बघितला, शिवाय प्रॉपर्टी सुद्धा बघितली आहे आणि सांगताना असं सांगतात की आम्ही समोरच्या लोकांची प्रॉपर्टी बघितलीच नाही, फक्त माणसं बघितली. यात काहीच सत्यता नाही. जर आपण कितीही देवाधर्माच्या नावावर कीर्तन करत असलो तरी सुद्धा माणसाला लालसा असतेच किंवा मोह असतो, मग ते कीर्तनकार असो किंवा सर्वसामान्य व्यक्ती. म्हणून इंदुरीकर महाराजांनी हे सगळं बघितलेलं आहे आणि प्रवचनांमध्ये खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात. असो, इंदुरीकर महाराजांनी जी ही फॅमिली बघितली, एकंदरीतच ही दिसायला किंवा बाहेरून वरवर बघण्यामध्ये तरी चांगली फॅमिली आहे. बाकी इतर गोष्टी इंदुरीकर महाराजांनी जवळून बघितल्याच असतील. अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा झाला त्यावेळेस तर अनेक लोकांनी ट्रोल केलं होतं, परंतु आता विवाह सोहळा झाल्यानंतर सुद्धा अनेक लोक म्हणत आहेत की मुलगा हा कोणत्या तरी दबावाखाली येऊनच या लग्न सोहळ्यासाठी हो म्हटला असावा, कारण मुलाच्या चेहऱ्यावरचं जे हास्य दिसतं ते फक्त वरवरचं हसणं दिसतं. मनापासून इंदुरीकर महाराजांच्या जावयाला इंदुरीकर महाराजांची कन्या म्हणजे ज्ञानेश्वरी आवडलेली नसावी असेच वाटतं. लोकांचा बोलण्याचा हेतू हा आहे की जे समोर दिसत आहे म्हणजे साहिल, याचं जे हसणं असतं ते उसणं वाटतं आणि साहिल थोडेसे दिसायला हँडसम वाटतात किंवा त्यांचा जो शरीराचा बांधा आहे तो व्यवस्थित आहे. आणि या उलट ज्ञानेश्वरी हिचा रंग सुद्धा बऱ्याच अंशी इंदुरीकर महाराजांसारखा म्हणजे सावळा आहे आणि साहिल यांचा रंग म्हणजेच वर्ण गोरा आहे. तसंच साहिल हा सळपातळ बांधाचा आहे आणि ज्ञानेश्वरी ही अत्यंत लठ्ठपणाकडे गेल्यासारखी, म्हणजेच तिच्या वयाच्या मानाने तिची तब्येत खूपच जास्त वाटते. काही जणांनी तर हे सुद्धा म्हटलं आहे की ज्ञानेश्वरी ही तिच्या आईपेक्षा सुद्धा तब्येतीला जास्त वाटते, म्हणजे ज्ञानेश्वरी ही तिच्या आईची आई वाटते. एकंदरीत हे सगळं परिस्थिती बघूनच ट्रोल करणाऱ्यांनी हे भाष्य केलेलं आहे.
आणि काही जण म्हटले की पैसा होता म्हणून एका चांगल्या प्रतिष्ठित श्रीमंत घराण्यातल्या मुलाने इंदुरीकर महाराजांच्या ओबडधोबड मुलीला करून घेतलं। काही जणांनी तर अक्षरशः ज्ञानेश्वरीला रेडी किंवा म्हैस असे सुद्धा शब्द वापरलेले आहेत। म्हणजे एवढ्या जाडजूड शरीराच्या मुलीला किंवा ज्ञानेश्वरी कुठेही देखणी वाटत नाही तरी सुद्धा साहिलने काय बघून तिच्याशी लग्न केलं। आताची मुलं साधारणपणे मुलगी किंवा आपला जोडीदार दिसायला आपल्या सारखाच असावा असं बघतात। मग साहिलने का ज्ञानेश्वरीशी लग्न केलं? त्याला असं कधी वाटलं नाही का की आपल्याशी लग्न करणारी मुलगी सुद्धा आपल्या सारखीच देखणी असावी? त्याने कसं काय या लग्नासाठी हो म्हटलं याचंच अनेकांना प्रश्न पडलेले आहेत। अनेकांनी अजून ट्रोल करून म्हटलं की इंदुरीकर महाराज मेकअप करण्यावरून किंवा सजण्या सवरण्यावरून सुद्धा आपल्या कीर्तनामध्ये अनेक वेळा बोलत आलेले आहेत आणि त्यांच्या मुलीचा तर मेकअप होता। त्यानंतर लग्न झाल्यावर तिचा सासरी पहिला वाढदिवस सुद्धा धूमधडाक्यात साजरा झाला। जसं इतर मुलींच्या बाबतीत वाढदिवस साजरा करणं, मेकअप करणं या ज्या गोष्टी घडत असतात त्याच त्यांच्या मुलीने सुद्धा केल्या किंवा तिच्या आयुष्यात घडल्या। मग इंदुरीकर महाराजांना आता ते दिसत नाही का? इतरांना खूप ज्ञान देतात, मग आपल्या मुलीच्या बाबतीत कसं काय त्यांना ज्ञान आठवलं नाही? अशा सुद्धा अनेक नकारात्मक अर्थाच्या कमेंट इंदुरीकर महाराजांवर झालेल्या होत्या। काही अर्थी कमेंट करणाऱ्यांचं सुद्धा बरोबरच होतं। इंदुरीकर महाराज कीर्तन करतात, प्रबोधन करतात असं म्हटलं जातं, पण इंदुरीकर महाराज किती शब्द अध्यात्मावर बोलतात? तर फार थोडे शब्द इंदुरीकर महाराज अध्यात्मावर बोलतात। बाकी इतर जे काही सांगत असतात ते केवळ जगात जे घडतं तेच सांगतात आणि हे तर सगळ्यांनाच माहीत आहे। आणि त्यांच्या या विनोदाच्या भाषेत बोलण्याच्या पद्धतीमुळेच एवढा पैसा ते कमवतात। बाकी आध्यात्मिक ज्ञान लोकांना काहीच देत नाहीत। त्यांना एकदा कळून चुकलं की आपण पैसा कशा पद्धतीने कमावू शकतो आणि त्यांनी त्या गोष्टीचा अवलंब केला। म्हणजेच थोडक्यात इंदुरीकर महाराज हे आध्यात्मिक कीर्तनकार नसून एक बिझनेस चालवतात असं म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाही। कीर्तन करणं हा सुद्धा आजकाल काही लोकांचा, जवळजवळ थोडे कीर्तनकार सोडले तर सगळ्याच कीर्तनकारांचा म्हणजेच महाराजांचा एक बिझनेसच झालेला आहे। त्यांना अपेक्षा असते जास्त पैसा कमवायची आणि त्या बदल्यात त्यांना पैसा कसा मिळवता येईल यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करत असतात। लोकांचं बोलणं जरी चुकीचं वाटत असलं तरी सुद्धा ट्रोल करणाऱ्यांनी विचार करूनच ट्रोल केलेला आहे। एखाद्या चांगल्या माणसाला काही कुणीही उगीचच बोलत नाही। महाराजांनी जे काही पेरलं तेच उगवलेलं असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही। महाराज जे जगाला आजपर्यंत सांगत आले, बोलत आले आणि आज त्यांनीच त्याचं अनुकरण केलं नाही, मग लोक तर बोलायला येतीलच ना। असो, महाराजांनी पैसा कमवला, श्रीमंत झाले, याला कुठे ना कुठे आपल्यातीलच काही लोक जबाबदार आहेत। कारण लोकांनीच त्यांना कीर्तनाच्या तारखा दिल्या, त्यांना एवढं मानधन दिलं। आजही जगामध्ये अनेक कीर्तनकार आहेत जे बिचारे केवळ अध्यात्मावर बोलतात, मानधन सुद्धा कमी घेतात। त्यांना लोक कधीच कीर्तनाची सेवा देत नाहीत किंवा त्यांच्यासाठी 500 रुपये सुद्धा त्यांना वाढवून देत नाहीत। म्हणजे थोडक्यात लोकांना सुद्धा असेच बुवा महाराज आवडतात जे की त्यांना फक्त हसवतील। अध्यात्मावर, शास्त्रावर बोलणारे महाराज लोकांना फार आवडत नाहीत। यामध्ये कोणालाही बोलण्यापेक्षा सगळी चूक आपलीच असते। महाराज श्रीमंत झाले, थाटात लग्न केलं, याला आपणच जबाबदार आहोत असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे। या सगळ्यांबद्दलचं तुमचं मत काय आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ।